याच्यासाठी तुम्हा सर्वांना इथं आमंत्रित केलेलं आहे की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 193(3)(2) याच्यामध्ये अशी तरतूद आहे की जो फिर्यादी असतो त्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला गुन्ह्यामध्ये असलेला प्रोग्रेस कळत नाही, तर त्या कलमाच्या तरतुदीनुसार प्रत्येक गुन्ह्यातले अपडेट जे आहेत ते फिर्यादीला कळाले पाहिजे की पोलीस तपास कुठपर्यंत पोहोचलेला आहे, कुठपर्यंत आलेला आहे. त्यासाठी मिशन मोडवर म्हणून याची एक नोंद राहावी आणि तो काम कॉन्सॉलिडेटेड स्वरूपात एका ठिकाणाहून व्हावे आणि त्याच्यावर नियंत्रण राहावं, मॉनिटरिंग करावी. यासाठी रत्नागिरी पोलीस दलातर्फे आपण मिशन प्रगती सुरू करत आहोत, ज्याच्या अंतर्गत आपण जे फिर्यादी आहेत त्यांना गुन्ह्यातील प्रत्येक अपडेट आपण मेसेजद्वारे किंवा त्यांना व्हॉट्सॲपद्वारे आम्ही त्यांचा नंबर जो असतो FIRमध्ये त्यांचा नंबर असतो, तर प्रत्येकाला आपण मिशन प्रगतीच्या अंतर्गत त्याचा अपडेट गुन्ह्यातील की तपासाचा काय प्रोग्रेस झाला. जसं आमचा IIF1, IIF2, IIF7पर्यंत फॉर्म असतात की गुन्हा दाखल झाल्यावर त्या बरोबर त्याला मेसेज जाईल. त्याच्यानंतर सेकंड त्याचे गुन्ह्यामध्ये तपासात सपोज तिथे घटनास्थळ पंचनामा झाला असेल त्याचा अपडेट जाईल. आरोपीला अटक झाली किंवा नाही किंवा त्याला नोटीस दिली त्याच्याबद्दल त्याला इमिडिएटली अपडेट जाईल व्हॉट्सॲपवर किंवा त्यांच्या मेसेजवर. त्यांच्याकडे मोबाईल नसेल तर आम्ही पत्र पाठवून त्यांना हे अपडेट करणार आहोत, तर जेणेकरून पोलीस विभाग हा समाजाच्या ला बांधील आहे आणि फिर्यादीसाठी आम्ही त्यांना जी काही सेवा आहे ते देण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि कटिबद्ध आहोत. हे या आमच्या मिशन प्रगतीमधून आम्ही आज इथे जाहीर करतो. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.